तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शेवटी मानिनीला घटस्फोटाबद्दल कळालं, पण पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. तर मंडळी, आजच्या भागाची सुरुवात होते. आपण बघितलं सुरुवातीला की पार्थ हा रम्याच्या पायाला मला लावत असतो आणि ती मस्त एन्जॉय करत असते. पण तिला एन्जॉय करताना बघून मानिनीला मात्र राग येतो. मानिनी तिला झापतेच. ती म्हणते, का गं दरवेळेस सूप पडणार हा तुला सावरणार का? आणि पार्थला पण ती ओरडते, इतका कोणी मला लावतं काय, एकदा लावायचं सोडून द्यायचं. आणि ती पार्थ विचार लागते, तू फोटोबद्दल काय बोलत होतास? आणि पार्थ पुढे बोलणार तेवढ्याच पुन्हा रमा ओढते की माझा ना पाया दुखायला लागले, मला पुन्हा वरती जाऊन माझा लॅपटॉप आणावं लागेल, मीटिंगचं काम करायचं आहे. मग पार्थ तिला तिचा लॅपटॉप देऊन टाकतो, त्याचा लॅपटॉप तिला देऊन टाकतो काम करायला. आणि मग पुन्हा मानिनी विचारल्यानंतर तो म्हणतो, काय नाही माझ्याकडे ना याच्याविषयी चांगला फोटो आहे, असं मला तुला सांगायचं होतं. पण तुम्ही नक्की का अजून काही तुला सांगायचं आहे असं मला तरी वाटतं. मग तो पुढे सांगत जातो. मग पुन्हा रम्यामध्ये येते. ती पार्थला म्हणते, पार्थ हे मीटिंगचे डिटेल्स एकदा चेक कर. आणि पार्थ मग तिकडे मीटिंगचे डिटेल्स चेक करायला जातो. मानिनी मात्र रम्याला म्हणते, इथून पुढे तुला काय लागलं तर मला सांगायचं, पार्थ बिलकुल सांगायचं नाही असं म्हणून तिथून निघून जाते. आणि तिकडे जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये दोघंही खरे नवरा बायको असल्यासारखे भांडत असतात. एकमेकांवर नुसते आरोप करत असतात की तुला माझ्यासाठी वेळ नाही वगैरे वगैरे असं तसं. आणि एका क्षणी नंदिनी त्याला बोलते की मी आहे म्हणून तुमची बायको म्हणून टिकले, दुसरं कोणी असतं ना तर आत्तापर्यंत घटस्फोट घेतला पण असता. मग दोघांच्या लक्षात येतं की आपण ऑलरेडी घटस्फोटाची अर्ज केला आहे. मग दोघंही एकमेकांना सॉरी बोलतात. आणि पुढच्या क्षणी मात्र ज्यावेळेस जीवा बाथरूममधून जरा लेट आंघोळ करून बाहेर येतो, नंदिनी त्याला चिडत म्हणते की इतक्या वेळ लावतात का आवरायला, आपल्याला आईबाबांशी आज बोलायचं आहे, आपण घटस्फोटासाठी अर्ज करून आपल्याला 3 दिवस झाले आणि आपण अजूनही बोललो नाही, कुठल्या कारणाने ते सगळं सांगायचं राहिलंच आहे. मग ते जीवाला म्हणते की तुम्ही ना बाबांशी बोला, मी आईशी बोलते. मात्र जीवा म्हणतो, ती माझी आई आहे, मी तिला बोलतो, कारण कसं होईल, ती कसंही चिडली बिडली तर ती माझ्यावर चिडेल, तुझ्यावर चिडली तर ते तुला आवडणार नाही किंवा सहन होणार नाही. मग तिलाही पटतं ते. ती म्हणते ठीक आहे, तुम्ही आईशी बोला, मी बाबांशी बोलते. आणि तिकडे पार्थच्या रूममध्ये मात्र ना काव्य येऊन खुर्चीवर झोपलेली असते. आणि पार्थसुद्धा फ्रेश होऊन बाहेर होतो, त्याला दिसते काव्य. तर थोडं कन्फ्यूज होतो की खरी आहे की भास, कारण त्याला 2-3 दिवसांपासून सारखे त्याचे भास होतात. म्हणून तो जवळ जातो आणि तिचे केस असे ओढून बघतो. आणि तेवढ्यात ना मित्रांनो, छानसं रोमॅन्टिक गाणं सुरू होतं, म्हणजे असं स्वप्नात असल्यासारखं. तो स्वप्नामध्ये जातो, दोघे छानसं नाचतात वगैरे. पण पुढच्या क्षणी मात्र त्याने केस असे बाजूला केले म्हणून काव्य भयंकर चिडते आणि तो मात्र जाम घाबरतो. तो तुम्ही आलात? ती म्हणते, मग मी काय भूत वगैरे आहे काय, मी समोर तुमच्या उभी आहे. मग तो तुम्ही कधी आला मला सांगितलं नाही. ती म्हणजे 15 मिनटं झाले मी इथे आले आणि रात्रभर इकडे अभ्यास केला होता मैत्रिणीकडे आणि इथे घरी झोपा म्हटलं तर तुम्ही मला झोपा म्हणून देत नाही आहे. मग ठीक आहे. मग तिनं असं मुद्दाम तुम्ही मला फोन नाही केला, काही नाही केला असं बोलायला लागतंय. तो मग तुम्ही माझ्या फोनची वगैरे वाट पाहत होतात का? ते तसं नाही, तिकडे ना खूप शांतता होती आणि तुमची फोनची किंवा तुमच्या आरडाओरडची खूप सवय झाली मला, म्हणून मी असं म्हणते. मग तो तिला समजून सांगतो की आता आपण घटस्फोटाचा अर्ज केला आहे, आता तुम्ही या सवयी खूप घातक असतात, अशा सवयी लागल्या ना की खूप अडचण येते बाहेर पडायला, त्यामुळे अडचण काही करून घेऊ नका आणि चला माझ्यासोबत आपण आईवडिलांना सगळं सांगून टाकू की आपण घटस्फोट घेतो म्हणून. आणि असं म्हणून चौघेही बाहेर येतात. बाहेरचं बघतात काय तर मानिनी ऑलरेडी विक्रमवर ओढत असते की हे काय, मुलांनी कुणाचा विचार केला नाही, घरच्यांचा विचार केला नाही, भांडणं काय नवरा होत नाही का, ॲडजस्ट करायचं असतं, एकत्र कुटुंबात असताना ॲडजस्ट करायचं वगैरे वगैरे. आणि नवरा असताना थोडं ॲडजस्टमेंट करावंच लागतं, आपलं भांडणं होत नाही का, असं ती म्हणत असते, जाम रडत असते. आणि मग इथे चौघांनाही कळतं की हिला घटस्फोटाबद्दल कळालं आहे. पण त्यांनी हे दाखवलं की कुणाच्या घटस्फोटाबद्दल कळालं आहे, यांच्या की बाहेर कोणाच्या. नुसती रडत असते ती. आणि ते चौघंही हिला समजून सांगायचा प्रयत्न करतात की घटस्फोट झाला असेल किंवा घेत असेल कोणी, त्यामुळे काही कारणं असतात आणि काही कारणं असतात म्हणून ते घटस्फोट घेत आहेत. त्यामुळे असं डायरेक्ट कोणी घटस्फोट घेत नाही आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करतात. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतो आहे. तर आजच्या भागात आपण बघितलं की मानिनीला घटस्फोट कळालं आहे, पण कुणाचा घटस्फोट हे आपल्याला सुद्धा कळालं नाही अजून. उद्याच्या भागात बघूया की काय होतं, नक्कीच यांचाच घटस्फोट आहे म्हणून त्यांना कळालं, कारण जेव्हा तिला विचारतो सुद्धा तुला कोणी सांगितलं म्हणून. तर उद्याच्या भागात आपल्याला कळेल की तिला कोणी सांगितलं आणि यांचं घटस्फोटाबद्दल कळालं आहे का अजून कुणाच्या घटस्फोटाबद्दल कळालं आहे. पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा
आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर केल्यानंतर कमेंट जरूर करा मित्रांनो. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.